हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आय होप सगळेजण खूप मजेत असतील. आम्ही पण मजेतच आहे. बघणार इतकं छान ऊन पडतंय आता. इथे वाजले संध्याकाळचे 7:30, पण 7:30 वाजता सुद्धा मस्त असा उजेड आहे. आता सनसेट होईलच. आणि आता मी दाखवते तुम्हाला माझे झाडं. हे बघा छान छान प्लांट्स लावलेले ते येत आहेत. हे दोन आहेत ते कोथिंबीरचे आहेत. जे कोथिंबीर आता दिसत असेल छोटी छोटी. बाकीचे झेंडूचे फुल आहेत आणि हे जरा कलरफुल फ्लावर्सचे. माझ्या नॉर्मल अवतारात ते बिलकुल पण असं काय सजून वगैरे नाहीये, कारण की मी आले थकून जॉबवरून 6 वाजता घरी. आणि घरी आल्यानंतर मला थोडंसं आवडतं इथे ग्रासमध्ये चालायला बिना चप्पलचं. खूप छान वाटतं. आणि मी ऐकलं पण आहे की गवतामध्ये चालायला पाहिजे, न शूज न चप्पल घालता चांगलं असतं. सो आता तेच चालता चालता म्हटलं प्लांट्स किती छान आले तर तुम्हाला पण दाखवते. आणि आता मी जाते अमायराच्या स्कूल जवळ वॉक करायला. तुम्हाला माझे प्लांट्स दाखवते. हे कलरफुल फुलं येणार आहे त्याला. हे सगळे झेंडूचे, याच्यात नाही आलं काही. आणि हे ते कोथिंबीरचं. हे जे हिरव्या मिरच्या आहेत ना, त्या मिरच्यांचं झाड आहे. याच्यातले एवढे रोपं आले. खूप टाकले होते पण कमी येत आहेत. हे पण झेंडूचे फुलं आहे, झेंडूचे फुलं आहे, झेंडूचे फुलं. आणि हे माहिती आहे लिटरली कलिंगडाचं रोप आहे. मला माहिती नाही कलिंगड कसं लावायचं वाढवायचं, पण मी जस्ट त्याच्या बिया आणल्या त्या लावायला आणि ते आलं पण. अजिबात नॉलेज नाही की कलिंगडाचं झाड कसं लावायचं, काय करायचं, पण लावलं. आता बघू ते वाढते तसं तसं फ्लोनुसार जाऊ त्याच्या की कसं करायचं पुढे. सो आता मी निघते घराच्या बाहेर वॉक करायला दुसऱ्या साईडने. आता हे बटन दाबलं की हे उघडेल. सो गराजमधून मी जाते बाहेर. आणि बघा किती सुंदर असा दिवस आहे. चंद्र पण दिसतोय. 7:30 वाजून गेलेत ऑलरेडी, पण मस्त असा उजेड आहे अजून पण. इथे पण माझे छोटे छोटे झाडं लावलेत ते वाढत आहेत आता. आणि आता असं जसं उघडलं तसं इथे बटन दाबलं की बंद परत. एवढं महाग घर घेतलंय. नेहमी त्याचं लोन पे कर, हे कर, एवढी काळजी घेतो. पण आमच्या स्वतःच्या मर्जीने आम्ही ह्या गराजच्या डोरचा आणि ह्याचा कलर सुद्धा बदलू शकत नाही. कारण की इथे म्हणजे बाहेरून सगळी घरं सेम दिसली पाहिजे. असं अमेरिकेत सगळी घरं अशी बाहेरून सेम दिसली पाहिजे. थोडं पण वेगळा कलर वगैरे नाही झाला पाहिजे. सो हा ठरलेलं आहे की हाच कलर असेल बाहेरून. जर आम्हाला चेंज करायचं असेल तर आम्हाला त्याची रिक्वेस्ट टाकावी लागेल. आणि ऑफकोर्स ती रिजेक्ट होईल, कारण की हा सोडून दुसरा कलर अलाउडच नाही आमच्या कम्युनिटीमध्ये. ह्या घराचा जर कलर बदलायचा असेल बाहेरून तर त्याच्यासाठी HOA कडे रिक्वेस्ट टाकावी लागते. आणि ऑफकोर्स ते रिजेक्ट करणार, कारण की ह्या घराला आम्ही बाहेरून निळा पिवळा कोणताच कलर देऊ नाही शकत. त्यामुळे असंच हाच कलर ठेवावा लागेल. आणि बाहेर जे आहे ना इथे पण काही करायचं असेल, ही नुसती जी वॉल दिसते ना पिवळी, ही जरी करायची असेल तरी पण रिक्वेस्ट टाकावी लागते. आणि ते त्यानुसार ते बघतात की कसं तुम्ही लावणार आहे, कलर कोणता मॅच करणार आहे. जर तो दुसऱ्या घरांसोबत नाही मॅच होणार असेल तर ती रिजेक्ट होते तुमची जे तुम्ही रिक्वेस्ट टाकली ती. आता मी निघाली वॉक करायला. आणि मी आज संध्याकाळी आली ती 6 वाजता घरी. आणि आज शुक्रवार आहे. मला आज कुकिंग करायचं नाही, कारण की शुक्रवारी इव्हिनिंगला मी कोणत्याच शुक्रवारी इव्हिनिंगला कुकिंग नाही करत. आम्ही बाहेरून जेवण मागवतो. सो आज मी मागवणार आहे ट्रिपल शेजवान राईस. बघू तो कसा येतो. कारण आपल्या इंडियात जसं मिळतो तसं नाहीच लागत टेस्ट, पण तरी पण समथिंग इज बेटर दॅन नथिंग. 7:30 आणि आम्ही काय करतोय ते मी आमच्या व्हिडिओमधून दाखवते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जाता जाता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बऱ्याच दिवसांनी लॉंग व्हिडिओ बनवायचं ठरवलंय. मी ट्राय करणार आहे जास्तीत जास्त लॉंग व्हिडिओ बनवायचं, कारण की मला सुद्धा व्हिडिओ शेअर करायला आवडतं. पण बिलकुल टाईम मिळत नाही किंवा मी थकलेली असते ऑफिस आणि घरकाम करून. हे आता इथून दरवाजा उघडला की हा वॉकवाला रस्ता आहे, तिथून चालू जाऊ शकतो. आणि कारसाठी दुसरा गेट आहे. हा फक्त वॉक करणाऱ्या लोकांसाठी. सो माझ्या व्हिडिओमधून मी तुम्हाला जास्तीत जास्त इकडचं सगळं दाखवायचं ट्राय करायचा प्रयत्न करेन. पण व्हिडिओज बनवायला वेळ नाही मिळत आणि त्याच्यामुळे ते अपलोड तर लांबचीच गोष्ट होते. पण आज वेळ मिळाला तर मी लॉंग व्हिडिओ बनवते. हा माझ्या कम्युनिटीचा एरिया आहे. प्रत्येक आपल्या इथे गल्ल्या असतात ना, तशी ही एक गल्ली, दुसरी गल्ली, असं सगळे लाईनमध्ये घरं असतात. स्वच्छता बघणार तुम्ही, अजिबात बिलकुल कचरा पण नाही दिसणार, कारण की इथे दर वीकली हे रोडसुद्धा साफ केले जातात. आणि
एकदम छान ग्रीन का दिसते माहिती आहे एवढं. आताच हे जस्ट ग्रीन झालं. याच्या अगोदर सगळं असं ओसाड वाटायचं, पण आता पाऊस वगैरे खूप पडून गेला आणि स्प्रिंग मंथ चालू आहे, त्याच्यामुळे खूप छान असं ग्रीन दिसतंय. मला व्हिडिओज बघायला आवडत आहेत की नाही ते नक्की कॉमेंट करून सांगा, कारण की बऱ्याच वेळा माझ्या डोक्यात विचार येतो की बस झालं, बंद करते, होत नाही आपल्याकडून मॅनेज हे यूट्यूब चॅनल, सो बंद करून टाकूया. सो काय वाटतं तुम्हाला ह्या गोष्टीवरती माझ्या, ते नक्की मला सांगा, कारण की किड्सवर लक्ष देऊ, आपलं जॉब करू आणि घरी असं वाटतं. सो असं डोक्यात माझा विचार येत असतो. पण माझे जे आहेत फ्रेंड्स जे मला नेहमी मोटिवेट करत असतात, नाही वेडी आहेस का, यूट्यूब चॅनल नको बंद करू, छान असतात व्हिडिओ अपलोड करत जा. पण तरी पण माझ्या डोक्यात हेच विचार चालू असतात. जर अजून काही सजेशन्स मिळाले तर मला हेल्प होईल त्या गोष्टीला. सो नक्की कॉमेंट करून सांगणार की मी काय डिसाईड करू. मी स्कूल जवळ आली, बघणार किती छान सनसेटचा टाईम आहे. आता एक्झॅक्ट 8 वाजलेत इथे आणि सूर्यसुद्धा खाली जातोय. ही स्कूल आहे आमच्या आमूची. आता स्कूल जवळ पोहोचली आहे मी आणि हा एरिया त्याच्या आजूबाजूचा बघा किती सुंदर आहे. हे सगळं माझ्या कम्युनिटीच्या आतमध्येच आहे. स्कूल पण कम्युनिटीच्या आतमध्येच आहे. सो जास्त लांब जायची गरज पण नाही स्कूलसाठी. काश्मीरची आम्ही न्यूज बघितल्यानंतर मन एवढं असं दुःख झालेलं की काय चालू या, किती नालायक लोक आहेत, असं करून गेले. त्याच्यानंतर पण भारत आता साडेतोड पर्यंत जे उत्तर देतोय ना, ते दिवसभर आम्ही न्यूज बघतोय. सगळेजण इथे न्यूज एकमेकांना शेअर करतायत लिंक. ते बघून जरा असं वाटतं की असंच पाहिजे, असंच उत्तर दिलं पाहिजे. आणि आता कसं अमेरिकेत राहतो, सगळ्या मिक्स कंट्रीचे लोक इथे राहतात, त्यामुळे त्यांचं तोंड तर दिसतंच जेव्हा जॉबला असते तेव्हा. पण असं वाटतं ना की दुश्मन खरोखर समोर आलेत, अशी वाली फिलिंग येते. दुसऱ्या दिवशी तर तसंच झालेलं, जेव्हा काश्मीरमध्ये हल्ला झाला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला असंच फील येत होतं. कोणी पण दिसलं किंवा त्यांचे रेस्टॉरंट्स वगैरे दिसले ना, तर असं वाटत होतं की दुश्मन येते आपले. आणि इथे पार्क आहे, हे स्कूल आहे आमचं आणि याच्या जवळ पार्क बघा. आता कियान सगळे पळत येते. कण पहिले येणार. ये गुड जॉब गाईज. चला आप खेळा. येस आय विन. ओके यू विन. येस यू बोथ विन. यू बोथ. हा ओके भांडायचं नाही. चला खेळा चला गो. यू बोथ विन. आमू दीदी ओके इथे बाथरूम आहे. ओके मला नव्हतं माहिती. आता नाही, घरी जाऊ पार्कला आम्ही. कियान से हाय. येस रियान. आमू कुठे? 1 2 3. फास्टर कियान. हा वेट आली. आमू एवढ्या वरती बसले. वेदर पण असं ना. कियान रियान आमू तर बघ कुठे जाऊन बसली. ही बघ आमू इथे एवढ्या वरती जाऊन, म्हणजे खाली फ्लोअरवर जागाच नाहीये का, एवढ्या वरती जाऊन बसली. सिरियसली लहानपण किती छान असतं ना, एकदम फ्लेक्झिबल बॉडी असते. आता एवढ्या वरती चढायला गेलं तर हातपाय मोडतील माझे. माझे तर दुखतील पण आणि सुचतील पण. 3 दिवस झाले.
Hi guys. Yes. चला गाई. वातावरण बघणार कसलं पाऊस पडणार आहे आता असं वाटतंय. सो आता आम्ही जात होतो घरी जाऊन डिनर वगैरे बरंच काही गोष्टी बाकी आहेत त्या पूर्ण करेल. आणि आता इतकं फ्रेश वाटलं पूर्ण इव्हिनिंग घरी आल्यानंतर. आता माइंड पण फ्रेश झाला आणि एनर्जी पण आली कारण की माझा उद्यासुद्धा जॉब आहे. मला जायचं आहे 10 ते 4 आहे उद्या. सो आता व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ कुठून बघितला ते नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा.